माझ्या प्रिय मित्रांनो, पुन्हा एकदा आपण भेटत आहोत आणि आपल्या या चॅनलचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे मुलांची शैक्षणिक प्रगती करणं, परंतु शिक्षणाला संस्काराची जोड देखील असणं आवश्यक आहे. एज्युकेशन हॅज टू बी व्हॅल्यू बेस्ड. जर शिक्षणामध्ये संस्कार नसतील तर सुशिक्षित माणूस विध्वंसक होतो आणि सायन्स हे घातक ठरू शकते ह्याचं उदाहरण आणि त्या परिस्थितीतून आपण जात आहोत. आणि म्हणून शिक्षणाला संस्काराची जोड असणं आवश्यक आहे हे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ओळखलेलं होतं. आणि त्यांच्या विचारांचं फोड करण्यासाठी, त्यांचे विचार समजावून देण्यासाठी आपल्यामध्ये प्रमुख वक्ते श्रीयुत मॅक्सवेल अँड्रू लोपिस आहेत. ते NM कॉलेज ह्या ठिकाणी अकाउंट्स शिकवत आहेत. विलेपार्ले ह्या ठिकाणी कॉलेज आहे आणि त्या ठिकाणी अकाउंट्स शिकवत आहेत. मी जास्त वेळ न घालवता तुमच्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करत आहे आणि आपल्या मुलाखतीला सुरुवात करीत आहे. मॅक्सवेल, तुला वाचनाची आवड ही पहिल्यापासून होती का आणि कुठली कुठली पुस्तकं तू वाचलेली आहेत? वाचनाची आवड जी आहे, शाळेमध्ये असल्यापासून शिक्षक सांगतात, पु ल देशपांडेंचा आम्हाला एक सुंदर धडा देखील होता मराठीमध्ये, की पुस्तक हेच आपले खरे मित्र आहे. परंतु जन्मतः तुम्ही जी सांगता की तशी आवड होती का, तर तशी काही मला आवड नव्हती, अजिबात वाचनाची आवड नव्हती. तर वर्षाला कमीत कमी एखादं पुस्तक जरी वाचलं असेल तरी ते माझं भाग्य. अजिबात वाचन नव्हतं. त्यानंतर मी जेव्हा वाचनाला सुरुवात केली, जेव्हा मी BCom झालो, त्यावेळेला सर्वप्रथम स्वामी विवेकानंद यांचं चरित्र जे माझ्या वडिलांनी आणलं होतं, 20 वर्षांपूर्वी ते आणलेलं आणि 20 वर्ष ते पुस्तक माझ्या घरामध्ये तसंच पडलेलं होतं. 20 वर्षानंतर मी वाचल्यानंतर तिथून मला वाचनाची आवड निर्माण झाली. त्यानंतर मी ययाती वाचलं, वि.स. खांडेकरांचं. अलीकडेच साधनामध्ये ययातीवर माझं समीक्षण प्रकाशित झालं. आणि मग पुढे पुढे मी जाऊन गांधी विचार वाचायला सुरुवात केली. आणि गांधी विचार वाचायचं श्रेय मी सर्वात जास्त देईन, जितकं ते गांधी विचारांना आहे, त्यांच्या उदात्ततेला आहे, तितकंच ते श्रेय जाते गांधीजींच्या टीकाकारांना. कारण माझ्या घरामध्ये पहिल्यापासून समाजवादी वातावरण होतं आणि त्यामुळे गांधी विचारांचा एक पगडा होता. परंतु ज्यावेळी गांधीजींवर अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये टीका व्हायला लागली, तेव्हा कुठेतरी माझं मन मला विचारू लागलं की या एका महात्म्यावर अशा प्रकारची टीका का होते. आणि जेव्हा माझ्यापुढे अशा प्रकारची टीका व्हायची त्यावेळेला मी निरुत्तर व्हायचे, कारण माझ्याकडे ते ज्ञान नव्हतं. मग मी विचार केला, ह्या विषयावर मला वाचन करायला लागेल, मला अभ्यास करायला लागेल. आणि तिथून माझ्या अभ्यासाला अजून चांगला दृष्टिकोन मिळाला. त्यानंतर जगप्रसिद्ध जे तत्त्ववेत्ते होऊन गेलेले आहेत किंवा त्यामध्ये काही काही पॉलिटिशियन्स देखील आहेत. थिओडोर रूझवेल्ट आहेत, फ्रँकलिन रूझवेल्ट आहेत, त्यानंतर आपले मार्टिन ल्युथर किंग सेकंड, महात्मा गांधी, पंडित नेहरू, J.K. रॉलिन यांची जगप्रसिद्ध जी भाषणं आहेत ती भाषणं देखील मी वाचली, त्याचा अभ्यास केला, त्याचं मराठीमध्ये अनुवादन देखील केलं. आणि अशा प्रकारे माझं वाचन आजपर्यंत चालू आहे. गांधीजीचे एकंदर जे विचार आहेत त्याविषयी तू माहिती दे. म्हणजे शैक्षणिक विचारावरती आपण येणार आहोत, पण इन जनरल महात्मा गांधी विचारांतून तुला कसे भावलेले आहेत? आता गांधीजींचं असं आहे की त्यांचे जे विचार आहेत त्यांना अनेक पैलू आहेत. म्हणजे निसर्गोपचारापासून सुरुवात करूया. त्यांची स्वतःची जी जीवनी आहे, जे जीवनचरित्र आहे, त्यामध्ये एक विषय आहे. गांधीजींचं राजकारण हा एक वेगळा विषय आहे. गांधीजींची थिओलॉजी, ईशज्ञान किंवा गांधीजींचं तत्त्वज्ञान हा एक वेगळा विषय आहे. गांधीजींचं शैक्षणिक तत्त्व वेगळा विषय आहे. विश्वस्त नीती किंवा ज्याला ट्रस्टीशिप असं म्हटलं जाते, तो एक वेगळा विषय आहे. आणि मला असं वाटते की हे जे विषय आहेत ते रिलेटिव्ह नाहीत, ते ॲब्सोल्यूट आहेत. म्हणजे सर्व समावेशक आहे. तुम्ही कुठल्याही विषयाला सुरुवात करा, तुम्ही एकाच मुद्द्यावर येऊन थांबणार. मी एक वाणिज्य अध्यापक असल्यामुळे मी त्याची सुरुवात ट्रस्टीशिपपासून करतो, जे त्यांचं व्यापारी तत्त्व आहे. तर कसं आहे, व्यापारी जगतामध्ये ज्या वेळेला आपण समाजवादाचा किंवा सामाजिक विचार करायला सुरुवात करतो त्यावेळेला सर्वप्रथम येते सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज. प्रत्येक उद्योग समूहाला काही सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. तर सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज नंतर ती पहिली पायरी झाली. दुसरी पायरी म्हणजे समाजामध्ये 5 प्रकारची ॲलिनेशन्स आढळू शकतात. त्या ॲलिनेशन्सला फारकत किंवा तफावती असं आपण मराठीमध्ये म्हणू शकतो. ती ॲलिनेशन्स अशी आहेत
की ॲलिनेशन ऑफ मॅन फ्रॉम मॅन, माणसामध्ये निर्माण झालेली तफावत. ॲलिनेशन ऑफ मॅन फ्रॉम हिज वर्क, म्हणजे आपण कुठल्या प्रकारचं काम करावं याचं आपल्याकडे स्वातंत्र्य नाही, असं ॲलिनेशन एक समाजामध्ये असू शकते. ॲलिनेशन ऑफ मॅन फ्रॉम प्रॉडक्ट, जे आज आपण पाहतो आहोत की शेतकरी हा शेतीमध्ये उत्पादन कमावतो परंतु तो स्वतः उपाशी राहतो. हे ॲलिनेशन ऑफ मॅन फ्रॉम प्रॉडक्ट. ॲलिनेशन ऑफ मॅन फ्रॉम सोशल ऑर्गॅनिझम्स, म्हणजे सामाजिक ज्या संस्था आहेत त्यामध्ये माणूस मिळून मिसळून नाही आणि त्यापासून त्याने एक फारकत स्वीकारलेली आहे. आणि सर्वात शेवटला आहे ॲलिनेशन ऑफ प्रोडक्शन फ्रॉम कन्झम्पशन, म्हणजे प्रोडक्शन जास्त केलेलं आहे, त्याचं जे डिमांड आहे ते कमी आहे. मग अशा वेळेला उद्योग समुदाय जे असतात ते भिन्न भिन्न अशा काही प्रणाली वापरतात आणि कसं तरी त्यांचं जे प्रोडक्शन आहे, जे मास प्रोडक्शन आहे ते ग्राहकांच्या गळी उतरवतात. अशा 5 प्रकारची ॲलिनेशन जेव्हा समाजामध्ये आढळतात त्यावेळेला बिझनेसमध्ये समाजवाद येण्यासाठी आपल्याला कम्युनिझमची गरज लागते. म्हणजे हे सगळे अर्थात सोशलिझमचे प्रकार आहेत, कम्युनिझम जे मार्क्स यांनी दिलं. अजून 2 ॲलिनेशन जर मी ॲड केली, म्हणजे आपण सध्या जे बघतो ॲलिनेशन ऑफ मॅन फ्रॉम नेचर, निसर्गाशी आपण घेतलेली जी फारकत आहे ती, आणि सर्वात महत्त्वाचं मी म्हणेन की ॲलिनेशन ऑफ मॅन फ्रॉम हिमसेल्फ, स्वतःपासून आपण घेतलेली जी फारकत आहे, अशी 2 ॲलिनेशन्स अजून जेव्हा समाजामध्ये येतात त्यावेळेला आपल्याला गरज पडते ती गांधी तत्त्वज्ञानाची. आता गांधीजीचे विचार फार विस्तृत आहेत, फार महान आहेत. त्यांनी शिक्षणाविषयी देखील फार महत्त्वाचे मत मांडलेलं आहे, कारण शिक्षणाला देखील त्यांनी फार महत्त्व दिलं. समाजातील जे कमी आहेत किंवा ज्यांना आपण खालच्या स्तरातले आपण म्हणतो, ज्यांना म्हणायचे, तर त्यांच्याविषयी त्यांनी शैक्षणिक जागृती आणताना हरिजन नावाचा देखील एक संघाची स्थापना वगैरे केली. तर गांधीजींचे शैक्षणिक विचार कुठले आहेत? ओके, आता शैक्षणिक विचारावर जाण्यासाठी परत मी ट्रस्टीशिपवर येईल. विश्वस्त नीती. विश्वस्त नीती हा जो प्रकार आहे तो मी गांधीजींच्या शब्दात पहिला सांगेन की सपोजिंग आय हॅव कम बाय अ फेअर अमाऊंट ऑफ वेल्थ, वेदर बाय लिगसी और बाय ट्रेड अँड इंडस्ट्री, I must keep in mind that my entire riches does not belong to me. What belongs to me is a right to live an honorable life. Not more than that shall be enjoyed by millions of others. The rest of my wealth belongs to the community and shall be used for the welfare of the country. यामध्ये ते असं सांगतात की माझ्याकडे जी काही संपत्ती आहे ती भले वारसा हक्काने येवो की एखाद्या व्यवसायातून येवो, परंतु एक गोष्ट माझ्या मनात राहिली पाहिजे की ही सगळी संपत्ती माझ्यासाठी मर्यादित नाही. माझ्यासाठी काय मर्यादित आहे हे मला समाजामध्ये कसं सुंदर जगता येईल ते महत्त्वाचं आहे, परंतु त्या पलीकडे माझी जी संपत्ती आहे ती समाजाच्या लाभार्थ वापरली गेली पाहिजे आणि समाजाच्या भल्यासाठी त्याचा नेहमी उपयोग झाला पाहिजे. हे त्यांचं जे ट्रस्टीशिप तत्त्वज्ञान होतं त्याचा हा सारांश आहे. आता ट्रस्टीशिप जी आहे ती कशावर आधारित आहे, तर सर्वप्रथम ईशावास्योपनिषदातील 2रा श्लोक आहे, तेन त्यक्तेन भुंजेथा मा गृथा कस्य स्विद्धनम. दॅट मीन्स तुम्ही स्वतःची जी संपत्ती आहे ती दुसऱ्यांच्या लाभार्थ वापरा आणि त्यातून संपत्तीचं दान केल्याने जो एक आगळा वेगळा अनुभव येतो, जो आनंद येतो त्याचा अनुभव घ्या. त्यानंतर ख्रिस्ती तत्त्वज्ञान देखील यामध्ये सामावलेलं आहे. ख्रिस्ती तत्त्वज्ञानामध्ये स्टुअर्डशिप अशी एक संकल्पना आहे, ती पण ट्रस्टीशिपच्याच बाजूने जाणारी आहे. रेंडर अन टू सीझर व्हॉट बिलॉंग्स टू सीझर अँड व्हॉट बिलॉंग्स टू गॉड, म्हणजे कैसराचे ते कैसराला आणि परमेश्वराचे परमेश्वराला द्या, हे एक अधिष्ठान ट्रस्टीशिपला आहे. अशी ट्रस्टीशिप खूप व्यापक अशी कल्पना आहे, परंतु त्याला मी थेरी असं म्हणणार नाही. थेरी अशासाठी म्हणणार नाही कारण गांधीजींच्या जीवनकाळामध्ये ती थेरी अशी पूर्णपणे डिव्हेलप झाली नव्हती. ती डिव्हेलप होण्यासाठी खूप वर्ष गेली आणि अजूनपर्यंत ती इव्हॉल्विंग थेरी आहे, ती अजूनपर्यंत डिव्हेलप झाली नाही. आणि जोपर्यंत एखादं मूल्य हे डिव्हेलप होत नाही पूर्णपणे तोपर्यंत आपण त्याला थेरी असं म्हणू शकत नाही. तर त्याला मी तत्त्व म्हणतो आणि तत्त्व जे असते ते कधीही शाश्वत असते. म्हणजे गुरु हे एक तत्व आहे, शिक्षक हा एक पेशा आहे, परंतु गुरु तत्व आहे आणि तत्व नेहमी शाश्वत असते. तर हे जे तत्व आहे ते शाश्वत आहे, जे ख्रिस्तानी स्टुअर्डशिपच्या ह्यामधून सांगितलेलं आहे. त्यानंतर लंडनला को डिटर्मिनेशन अशी एक मुवमेंट झाली होती. त्यानंतर पार्टिसिपेशन ऑफ वर्कर्स, त्यानंतर कोऑपरेटिव्ह मुवमेंट जी लंडनला झाली, ही सगळी ट्रस्टीशिपचीच वेगळी वेगळी नावं आहेत, परंतु मुख्य ते मूल्य जे आहे ते तेच आहे जे गांधीजींनी सांगितलेलं आहे. आता मला म्हणाल तुम्ही की ट्रस्टीशिप म्हणजे आपल्याकडे असलेली संपत्ती आपण समाजहितासाठी वापरायची, हे काही असं व्यवहारात बसण्यासारखं तत्त्वज्ञान नाही. मग ते व्यवहारात कसं आणायचं, तर त्यासाठी गांधीजी मनाच्या मशागतीवर भर देतात. आणि ही मनाची मशागत कुठे होणार, तर ती अर्थात शाळेमध्ये होणार.
आणि त्यासाठी त्यांनी शाळेला आणि शैक्षणिक व्यवस्थेला एक नवा आयाम दिलेला आहे. तो नवा आयाम म्हणजेच त्यांची जी शैक्षणिक प्रणाली आहे, ज्याला नई तालीम असं म्हटलं जाते किंवा बुनियादी शिक्षा असं देखील त्याला म्हटलं जाते, ती नई तालीम आहे. काय नई तालीम काय आहे ती? तर आता नई तालीम जी आहे ते वर्क विथ एड्युकेशन, शिकता शिकता तुम्ही काम देखील करायचं. आता हे एक रचनात्मक कार्य आणि यामध्ये कामगारांचा सन्मान करण्यात आलेला आहे. मग तो कुठलाही पेशा असो, तो ते डॉक्टर असो किंवा ते मजूर असो, कोणीही असो, सर्वांना एक सारखाच मान सन्मान या तत्त्वप्रणालीमध्ये दिलेला आहे. आता हे जे शैक्षणिक धोरण आहे त्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक हे तिन्ही विचार करण्यात आलेले आहेत. आता गांधीजींचं कुठलंही तत्त्व घ्या, त्याला सर्वप्रथम जो आधार आहे तो ट्रूथ म्हणजे सत्य, आणि त्यानंतर अहिंसा, आणि ट्रस्टीशिपमध्ये त्यांनी अजून एक तत्त्व घेतलेलं आहे ते म्हणजे अपरिग्रह, स्थैर्य, जन्मकंथता, संबोधः, हे जे पतंजली सूत्रामध्ये म्हटलेलं आहे की अनअटॅचमेंट जे आहे. तर नई तालीममध्ये सर्वात प्रथम गांधीजींनी जो भर दिलेला आहे तो कॅरेक्टर बिल्डिंग, म्हणजे आपल्या चारित्र्याचा विकास. मुलं शाळेमध्ये जातात परंतु खरं चारित्र्य काय आहे हे मुलांना कळतच नाही आणि ते पुस्तकं सांगू शकत नाहीत. तर त्यामुळे चारित्र्याचा विकास हा नई तालीमचा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. त्यानंतर आपल्याला निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जायला पाहिजे आणि त्यामुळे नैसर्गिक शेतीवर गांधीजी भर देतात. नैसर्गिक शेती हे एक 0 बजेट तत्त्व आहे, म्हणजे आपल्याला त्यासाठी फार अशी गुंतवणूक करायला लागत नाही, आपण निसर्गाच्या जवळ जातो. आता तुम्ही म्हणाल जर आपण नैसर्गिक शेतीवर अवलंबून राहायला लागलो तर आपलं जे प्रॉफिट्स आहे ते आपण मॅक्झिमाइज करू शकत नाही, जास्त वाढवू शकत नाही. तर त्यासाठी गांधीजींचं जे हे तत्त्व आहे, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे सेल्फ सफिशियंट आहे, म्हणजे आपली रोजची जी गरज आहे त्याप्रमाणेच आपल्याला कमावायचा हक्क आहे आणि त्यापेक्षा जास्त जर आपण कमावत असू तर पुन्हा ट्रस्टीशिपकडे आपण येतो की ते त्यांनी समाजाच्या लाभार्थ वापरलं पाहिजे. त्यानंतर गांधीजी असं म्हणतात की जेव्हा आपण शिकतो तेव्हा कदाचित आपण फक्त डोकं यूज करतो, आपली जी बुद्धिमत्ता आहे ती यूज करतो, फार लिहिण्यासाठी आपण हाताचा वापर करतो. परंतु गांधी म्हणतात की त्यांची जी ही नई तालीम आहे त्यामध्ये हेड, हार्ट अँड हँड्स या तिन्ही गोष्टींचा वापर केला जाईल, म्हणजे माणसाची जी संवेदना आहे ती संवेदना जागृत करण्यावर गांधीजी भर देत आहेत. त्यानंतर याचं जे एंड आहे, जे अल्टिमेट उद्दिष्ट आहे ते म्हणजे सोशल एंड आहे, इंडिव्हिज्युअल एंड आहे. आजची जी शिक्षण प्रणाली आहे ती फक्त व्यक्तिविकासावर भर देते, परंतु सामाजिक विकासाचं काय? जर सामाजिक चळवळीमध्ये भाग घेणारी लोकं जर आलीच नाहीत, जर तसे नागरिक घडलेच नाहीत तर त्या समाजाचे भवितव्य किती धोक्यात आहे ह्याचा विचार गांधीजींनी आपल्या या शिक्षण प्रणालीमध्ये केलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्सप्लॉयटेशन नसायला हवं, म्हणजे कुठल्याही प्रकारचे जुलूम जे वर्कर्सवर होतात किंवा जे शाळेमध्ये मुलांवर देखील होतात, मुलांवर जेव्हा अभ्यासाचा खूप मोठा असा भार लादला जातो, म्हणजे मुलं आनंदाने तो स्वीकारत नाही, त्यावेळी मुलांचा तो एक खूप मोठं एक्सप्लॉयटेशन असते. या एक्सप्लॉयटेशनपासून गांधीजी मुलांना दूर नेऊ पाहतात. त्यामुळे ते नई तालीममध्ये असं सांगतात की प्रत्येकानं त्यांच्या क्षमतेप्रमाणेच आणि त्यांच्या आवड निवडीप्रमाणे त्यांचं शिक्षण दिलं पाहिजे. म्हणजे कुणाला संगीतामध्ये आवड असू शकते, कुणाला शेतीमध्ये आवड असू शकते, कुणाला वैद्यकीय शास्त्रामध्ये आवड असू शकते, तर त्याप्रमाणे त्यांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे, हे एक त्यामध्ये महत्त्वाचं आहे. त्यानंतर कोऑपरेटिव्ह मुवमेंट जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. शेतकरी जे असतात त्यांच्याकडे भांडवलांची खूप कमतरता असते. अशावेळी काही शेतकरी जर एकत्र आले आणि एकत्रितपणे त्यांनी भांडवल जर गॅदर केलं तर त्यांना खूप फायदा होऊ शकतो. ही कोऑपरेटिव्ह मुवमेंट ही शिक्षणातून आलेली पाहिजे, यावर गांधीजींचा एक फोकस आहे. त्याने टेक्स्टबुकच्या बाबतीत जर तुम्ही मला म्हणाल तर गांधीजींनी असं स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की पुस्तकं वाचणं हे मुलांचं कार्य आहेच, परंतु मुलांपेक्षा जास्त ते शिक्षकांचं कार्य आहे. शिक्षकांनी पुस्तकं वाचायची आणि त्या पुस्तकामध्ये जे त्यांनी ज्ञान संपादित केलेलं आहे ते त्यांनी मुलांना एक्सप्लेन करायचं. त्यामुळे ते ज्ञान अधिक प्रभावीपणे मुलांच्या डोक्यामध्ये किंवा बुद्धीमध्ये राहू शकते. म्हणजे आता आपण पाहतो की एखादं जे ज्ञान असते ते जर आपण फक्त पुस्तकात वाचलं आणि जर आपण त्याच्या फार नोट्स काढल्या तर काही दिवसापर्यंत आपण ते लक्षामध्ये ठेवू शकतो. परंतु तेच ज्ञान जर आपल्याला कोणीतरी सांगितलं तर ते अधिक काळ आपल्या स्मरणामध्ये राहू शकते. आणि कन्फ्युशियसने तर असं सांगितलेलं आहे की जर आपण एखादी गोष्ट स्वतः केली आणि त्यानंतर मग जर आपण ती शिकली तर ती सदा सर्व काळ आपल्या स्मरणात राहते. तर ही अशी स्टेप आहे ज्ञान संपादन करण्याची. तर गांधीजी त्या गोष्टीवर भर देतात की वर्क विथ एड्युकेशन, सेल्फ डिसिप्लिनला खूप महत्त्व आहे.
आता आपण भारतामध्ये सध्या पाहत आहोत आत्मनिर्भर भारत. तर सेल्फ डिसिप्लिनला गांधीजींनी त्यावेळेला असा शब्द वापरलेला आहे, स्वराज्य. गांधीजींनी असं म्हटलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीने त्याच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये स्वराज्याचा अवलंब केला. मग गांधीजीने स्वातंत्र्याऐवजी स्वराज्य हा शब्द वापरला. स्वराज्य हा शब्द वापरलेला आहे आणि त्यांनी जर सांगितलं की प्रत्येक व्यक्तीने त्याच्या स्वपातळीवर स्वराज्याचा अवलंब केला, त्यानंतर गाव पातळीवर पंचायत राजचा जर अवलंब झाला तर संपूर्ण जगामध्ये सर्वोदय झाल्याशिवाय राहणार नाही. हे गांधीजींचं एक तत्त्व होतं. आता काही शैक्षणिक तत्त्व आहेत, म्हणजे अनेक शिक्षण महर्षी होऊन गेले. जॉन ड्युए होते, रूझवेल्ट होते, स्वामी विवेकानंद होते, त्यानंतर टॉल्स्टॉय असे बहुतेक होते, रवींद्रनाथ टागोर. तर काहींचा भर नॅचरलिझम किंवा निसर्गवादावर होता, काहींचा भर हा आयडियलिझम म्हणजे आदर्शवादावर होता आणि काहींचा भर प्रॅग्मॅटिझमवर होता म्हणजे उपयुक्ततावाद. मी असं म्हणतो की नई तालीम हे जे गांधीजींचं तत्त्व आहे त्यामध्ये आयडियलिझम, नॅचरलिझम आणि प्रॅग्मॅटिझम या सर्वांचं सुंदरपणे असा संयोग झालेला आहे. आणि नॅचरलिझमच्या बाबतीत जर म्हणा तर नई तालीमची जी सेटिंग आहे, जी संरचना आहे ती निसर्गाच्या सान्निध्यात आहे, त्यामुळे नॅचरलिझम. आयडियलिझम जर म्हणा म्हणजे आदर्शवाद, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरते ते सर्व आपण शिक्षणामध्ये आणलं पाहिजे. म्हणजे शिक्षणाचं जे ध्येय आहे ते आयडियलिझमवर आधारित पाहिजे. आणि सर्वात शेवटला प्रॅग्मॅटिझम, उपयुक्ततावाद, म्हणजे जे आपण करतो ते काम प्रॉडक्टिव्ह असायला हवं. तर गांधीजींची 1937 साली सेवाग्राम आश्रमामध्ये एक परिषद झाली होती काँग्रेस कमिटीची आणि त्यामध्ये शिक्षण हा विचार चर्चेला गेला होता. त्यावेळी गांधीजींनी असा एक विचार मांडला होता की जे शिक्षण आहे त्यामध्ये प्रॉडक्टिव्ह कामच झालं पाहिजे. आता प्रॉडक्टिव्ह म्हणजे काय, तर त्यांनी एक साधं उदाहरण दिलं की समजा आपण मुलांना मातीची बाहुले बनवायला शिकवलं, तर परत नई तालीममध्ये हस्तकलेला महत्त्व देण्यात आलेलं आहे. मग मातीची बाहुले बनवणे हे हस्तकलेमध्ये येते आणि त्यामुळे मुलांना गणित समजू शकते, कारण त्यांना त्यामध्ये मेजरमेंट घ्यायला लागते, त्यांना त्यामागील एक विज्ञान समजू शकते. अशा प्रकारे मुलांची शैक्षणिक घडंतर होऊ शकते. परंतु ही मातीची बाहुले जी बनवलेली आहेत ही किती काळ उपयोगात आणणार हा विचार करायला पाहिजे. लोकांना त्याचा तितका उपयोग नाही. त्यामुळे गांधीजी असं म्हणतात ते अनप्रॉडक्टिव्ह वर्क आहे. ते अनप्रॉडक्टिव्ह वर्क या नई तालीममध्ये घेण्याचं काही कारण नाही. यामध्ये प्रॉडक्टिव्ह वर्क जशी शेती, त्यानंतर स्वच्छता, ग्रामविकास, खादी असे सगळे विषय आले पाहिजे. तर प्रॉडक्टिव्ह वर्कवर गांधीजींनी खूप भर दिलेला आहे. आता 1906 सालापासून शिक्षणाचं जे एक वारं आहे ते भारतामध्ये भारतीय तत्त्वप्रणालीने व्हायला लागलं आणि त्यामुळे त्यांनी प्रात्यक्षिक शिक्षणाला महत्त्व दिलं. त्यानंतर कोठारी कमिशन जे 1964-66 मध्ये जे झालं त्यांनी देखील ह्याच गोष्टीवर भर दिला. आता कोठारी कमिशनमध्ये सर्वात प्रथम त्यांनी 4 मुद्दे असे त्यांनी चर्चिले. त्यामध्ये लिटरसी म्हणजे साक्षरता. आता ती साक्षरता येण्यासाठी ते भाषेचा वापर करू शकत होते, लँग्वेजेस किंवा ह्युमॅनिटी किंवा समाजशास्त्र या विषयांचा शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये समावेश करून साक्षरता आपण पसरवू शकतो. त्यानंतर त्यांनी अंकगणितावर भर दिला. अंकगणितानंतर कोठारी कमिशनमध्ये क्षेत्र अनुभव म्हणजे फील्ड वर्क, प्रत्यक्ष आपण जे काही शिकलेलो आहोत ते जोपर्यंत आपण उपयोगात आणत नाही तोपर्यंत आपण संपूर्णपणे त्याचा वेध घेऊ शकत नाही, यावर त्यांनी भर दिला. आणि समाजकार्य, सोशल वर्क. तर हे जे 4 मुद्दे कोठारी कमिशनमध्ये चर्चिले गेले होते, मी तर म्हणेन की ते नई तालीमचंच एक रिफ्लेक्शन आहे. परंतु भारतामध्ये त्याची अंमलबजावणी तितकी झालेली नाही. किंवा आपण शैक्षणिक धोरण 1986चं घ्या किंवा गेल्या वर्षी झालेलं शैक्षणिक धोरण 1919चं घ्या, यामध्ये जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजून येईल की 80% हे गांधी विचारांचंच प्रतिबिंब आहे. 20% पण का नाही ते मी म्हणतो, कारण त्यामध्ये पुस्तकं वाचण्यासाठी सांगितलेली आहेत आणि गांधीजींनी पुन्हा असं सांगितलं की पुस्तकं वाचणं हे शिक्षकांचं कार्य आहे आणि ती पुस्तकं त्यांनी मुलांना एक्सप्लेन करायची. तर असं हे गांधीजींचं नई तालीम हा एक प्रकार आहे. त्यानंतर ईश्वरभाई पटेल कमिटीचा जो रिपोर्ट होता 1977 साली, तो पण पूर्णपणे प्रात्यक्षिक शिक्षण, सोशल एज्युकेशन, कॅरेक्टर डेव्हलपमेंट यावरच बेस्ड होता. तर अशा प्रकारे नई तालीम जेव्हा आपण राबवू त्यावेळेला गांधीजी सेल्फ फायनान्स ह्या विषयावर पण येतात. सेल्फ फायनान्स म्हणजे काय, मुलं जेव्हा शाळेमध्ये एखादं उत्पादित, जसं मी सांगितलं प्रॉडक्टिव्ह कार्य करतात, तेव्हा प्रॉडक्टिव्ह कार्यामधून त्यांना काहीतरी असं वेल्थ जनरेट करता येते, संपत्ती निर्माण करता येते. ती संपत्ती जी आहे ती शिक्षकांचा पगार देण्यासाठी तुम्ही वापरू शकता. आणि दुसरं ते मग असं म्हणतात की शाळेचं जे ओव्हरऑल व्यवस्थापन आहे ते पाहण्यासाठी पुन्हा तिथे स्टेटचा रोल आहे, म्हणजे सरकारचा तो रोल आहे. तर असं हे सेल्फ फायनान्सचं तत्त्व देखील त्यांनी त्यांच्या नई तालीममध्ये अंतर्भूत केलेलं आहे.
मी काय सांगतो, गांधीजींच्या जीवनावरती ख्रिस्ती धर्मातील बायबलचा म्हणजे आपल्या बायबलचा किती प्रभाव पडलेला आहे. कारण त्यांनी नेहमीच येशूचं पर्वतावरील प्रवचन त्यांनी नेहमीच कोट केलेलं आहे. तर गांधीजी आणि ख्रिस्ती धर्म यांचं किती नातं आहे? खूप मोठं नातं आहे. म्हणजे असं आहे की गांधीजी जेव्हा लंडनला गेले होते तेव्हा सर्वप्रथम त्यांनी भगवद्गीता वाचली आणि त्याच वेळेला त्यांनी बायबल देखील वाचली. बायबलमध्ये ते असं म्हणतात की जुना करार वाचताना मी अक्षरशः कंटाळून गेलो, म्हणजे कसं बसं ते संपवलं. परंतु नवा करार वाचताना मला आलेला अनुभव हा वेगळाच होता. त्यातल्या त्यात गिरीप्रवचन म्हणजे समन ऑन माउंट हे जे आहे, ब्लेस्ड इन द पुअर इन स्पिरिट फॉर देअर इज अ किंगडम ऑफ हेवन, ब्लेस्ड आर दे दॅट मोर्न फॉर दे शॅल बी कम्फर्टेड. तर ही जी 8 उद्गार आहेत ख्रिस्ताचे ते वाचत असताना गांधी असं म्हणाले की मी अकंठ अश्रूमध्ये स्नान केलं आणि तिथे त्यांना समजलं की ख्रिस्ताचं जे तत्व आहे ते शाश्वत आहे. हे जग जे आहे ते वंचितांचं आहे, ते जे निराश्रित लोक आहेत त्यांचं आहे. आणि गांधीजींनी पुढे तर असं सांगितलं की गिरीप्रवचन त्यावर बोलताना गांधीजी असं म्हणाले की जर उद्या इंग्रजी सत्तेमध्ये मला हिंदू ग्रंथ वाचण्यापासून परावृत्त जर करण्यात आलं तर माझ्याकडे एक श्लोक आहे, तो ईशावास्यमिदं सर्व यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा गृथा कस्य स्विधन. आणि उद्या जर तो श्लोक देखील वाचण्यापासून मला परावृत्त करण्यात आलं तर मी म्हणेन तरी देखील मी समाधानी राहील, कारण माझ्याकडे हे पर्वतावरील प्रवचन आहे. आणि पर्वतावरील प्रवचन पुढे जाऊन त्यांनी अंटू द लास्ट हे रस्किन यांचं पुस्तक वाचलं. त्यांचा एक खूप सुंदर संयोग त्यांनी केला आणि सर्वोदय नावाचं एक पुस्तक लिहिलं. आणि पुढे त्यांचं जी कार्यप्रणाली होती, जी काही तत्व होती, सत्याग्रह होता, संपूर्णपणे पर्वतावरील प्रवचनावरच आधारित होता. ख्रिस्ताचंच नाही तर विनोबा भावे, गांधींचंच नाही तर विनोबा भावे हे जे गांधीजींचे पहिले सत्याग्रही होते यांच्यासुद्धा विचारावर पर्वतावरील प्रवचनाचाच प्रभाव होता. आणि पर्वतावरील प्रवचन म्हणजे तरी काय, गांधीजींनीच त्याला सांगितलेलं आहे की संपूर्ण भगवद्गीतेचं सार ज्यामध्ये आहे ते पर्वतावरील प्रवचन. म्हणजे कृष्ण जे अर्जुनाला उपदेश करत आहे, वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण त्याचे वेगवेगळे अर्थ लावू शकतो, परंतु गांधीजींनी सांगितलं की मला अहिंसेचं जे बाळकडू आहे ते भगवद्गीतेकडून आणि ह्यामधूनच मिळालेलं आहे, पर्वतावरील प्रवचनातून. त्यानंतर श्रीमद रायचंद हे एक जैन संत होते, त्यांच्या देखील साहित्याचा अभ्यास करून किंवा त्यांच्या पर्सनल इंटरॅक्शनने गांधीजींना त्यांच्या धार्मिक जी दृष्टी होती तो दृष्टिकोन सुधारण्यासाठी खूप मदत झाली. आता तू अभ्यास तुझा कॉमर्स सेक्शन, मग ह्या गांधीजीच्या विचारांचा प्रभाव तुझ्या वैयक्तिक जीवनावरती कसा पडलेला आहे, किती पडला आहे? म्हणजे तू आजचं हे 21व्या शतकातील तू तरुण आहेस आणि गांधीजी हे आपले 19व्या शतकातले होऊन गेलेले आहेत, तर त्यांच्या विचारांचा प्रभाव तुझ्यावरती पडून तुझ्या स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी गांधीजीचे विचार तुला किती पोषक ठरलेले आहेत? गांधीजींचे जे विचार आहेत ते शाश्वत आहेतच. म्हणजे आपले डॉक्टर श्रीराम लागू यांनी तर अलीकडे मागे एक त्यांची मुलाखत झाली, त्यामध्ये तर त्यांनी असं म्हटलं की आधुनिक काळामध्ये सर्वोत्तम विचार जो मांडलेला आहे तो गांधीवादच आहे. मी आज गांधी विचारांचा अभ्यासक अशी माझी ओळख देतो, पण अजूनपर्यंत माझं धाडस होत नाही की मी गांधीजींचा अनुयायी आहे असं मी सांगू शकतो. कारण गांधीजींचं जे 100% तत्व आहे त्यामधलं 2% जरी मी घेतलं तरीसुद्धा मी स्वतःला अनुयायी म्हणू शकतो. परंतु मला आज असं वाटते की आपण गांधीजींच्या तत्वांचे 2% देखील जवळ पोहोचलेलो नाही. तर ते जेव्हा जवळ पोहोचू तेव्हा मला असं सांगता येईल की मी गांधीजींचा खऱ्या अर्थाने अनुयायी आहे. आजपर्यंत मी फक्त असंच म्हणतो की मी गांधीजींचा अभ्यासक आहे, गांधीजींची तत्त्व मला भावतात, त्यामुळे त्याचा मी अभ्यास करत असतो, त्याच्यावर विचार मंथन करत असतो, चिंतन करत असतो आणि आजच्या नव्या सामाजिक चळवळीमध्ये त्याला एक कसा नवा आयाम देता येईल यावर माझा भर असतो. आता मी तुम्हाला जसं नई तालीमचं सांगितलं, तर नई तालीम समजा आजच्या घडीला शाळेमध्ये राबवायचं असेल तर काय करता येईल, तर मुलांना एक एक्सरसाइज देता येईल की सायकलिंग. ती सायकल म्हणजे अशी फिरणारी सायकल नसणार, एका जागेच फिक्स असणारी, आणि प्रत्येक क्लासला एका आठवड्यामध्ये एक त्याचं लेक्चर असेल आणि त्या वर्गामध्ये एक सरासरी 70-80 मुलं असतील, तर ती सगळी 70-80 मुलं त्यावेळेला सायकलिंग करतील. अख्खा दिवस तो क्लास सायकलिंगचा चालूच राहील, कारण अनेक डिव्हिजन्स आहेत. या सायकलिंगमधून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो, ती इलेक्ट्रिसिटी आपण देशासाठी वापरू शकतो. आणि अशा आपल्या भारतामध्ये कितीतरी शाळा आहेत. आता यामध्ये शाळा तर आत्मनिर्भर होईलच, परंतु जी लोक जे विजेचा योग्य वापर करत नाही त्यांच्यामध्ये एक संवेदना जागृत होईल की ही जी वीज आपण वापरत आहोत ही आपल्या मुलांच्या कष्टातून आलेली आहे.
आणि त्यामुळे ती संवेदना त्यांना विजेचा योग्य वापर करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. ही देखील एक नई तालीमच आहे. हा देखील हा नवा समाजवाद आहे. तर हे विचार समाजामध्ये आले पाहिजेत असं माझं मत आहे. आता आपले जे तरुण आहेत की जे सायन्सच्या मागे खूप धावत आहेत, आजची जी शिक्षण आहे हे शिक्षण थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे, प्रॅग्मॅटिझम थोडं म्हणतो त्या पद्धतीचं आहे. तर गांधीजींचे विचार आजच्या तरुणांनी घ्यावेत असं तुला वाटते का? अर्थात गांधीजींच्या विचारांपलीकडे तारणच नाही. गांधीजींचे विचार हे शाश्वत विचार आहेत. तेच विचार जे बुद्धाने दिले होते, जे कृष्णाने दिले होते, जे रामाने दिले आहेत, पुढे ते येशू ख्रिस्तांनी दिलेले आहेत. लिओ टॉल्स्टॉय त्यांनी तर असं म्हटलं की मी अख्ख्या आयुष्यामध्ये जे कार्य केलं ते गांधीजींनी प्रत्यक्षात करून दाखवलं. गांधीजींचं तत्त्व हे लोकांना आदर्शवादी वाटते, परंतु ते व्यवहारी देखील ठरू शकते. याची प्रचिती आपण जेव्हा वॉरेन बफेट पाहतो की त्यांची संपत्ती ते अर्ध्यापेक्षा जास्त संपत्ती समाजाच्या हितार्थ देतात. अझीम प्रेमजी आहेत, कितीतरी त्यांची संपत्ती त्यांनी समाजासाठी दान केलेली आहे. अगदी गांधीजींच्या वेळेला जमनालाल बजाज होते, टाटा होते. तर अशा सगळ्या लोकांचा आदर्श घेऊन या समाजासाठी आणि राष्ट्रासाठी गांधीजींना आपलं आयुष्य दिलं हो आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं. ते टिकवण्यासाठी आजच्या तरुणांनी काय केलं पाहिजे? स्वातंत्र्य जे आहे ते ज्या मूल्यांवर आधारित आहे, ती मूल्य आपल्याला संविधानाने दिलेली आहेत. न्याय, समता, बंधुत्व. ती मूल्य आपल्या वैयक्तिक पातळीवर आपण कशी आचरणात आणू शकतो याचा प्रत्येक तरुणांनी विचार केला पाहिजे. म्हणजे इवन आपण कोणाचे 1 रुपये देखील खात असू तर ते खात असताना देखील आपण सत्याचा विचार केला पाहिजे की मी सत्याच्या मार्गावर आहे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींतून गांधीजींनी छोट्या गोष्टींतून देशसेवा करायची सांगितली. त्यामुळेच गांधीजींचं जे आंदोलन होतं ते एक महाआंदोलन, ते एक जनआंदोलन झालं होतं. म्हणजे गांधीजींनी असं सांगितलं कोणी झाडू मारत असेल तर तो देखील क्रांतिकारक आहे. अशा छोट्या छोट्या आपल्या गोष्टींतून आपण गांधीजींचं तत्त्व आपल्या आचरणात आणू शकतो आणि त्याद्वारे आपण देशसेवा खूप मोठ्या प्रकारे करू शकतो. तर असं हे गांधीजींचं म्हणजे तत्त्व आपल्याला प्रत्यक्ष जीवनामध्ये आणतं. मला वाटते खूप चांगली इंटरव्ह्यू मॅक्सवेल तू दिलेली आहेस. आणि अल्बर्ट कामूचं एक वाक्य आहे की डोंट थ्रो द बेबी विथ बाथ वॉटर. जग बदलत असलं, काळ बदलत असला तरी मूल्य जी आहेत ती मात्र आपण नेहमी जवळ ठेवावीत. आणि ती म्हणजे गांधीजींची की जी येशू ख्रिस्ताच्या विचारसरणीवरती आधारित होती ती मूल्य आपण नेहमी घ्यावीत. मॅक्सवेल तू आज इकडे येऊन जी सुंदर माहिती गांधीजींविषयी दिलेली आहे खरोखरच आमच्या तरुणांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्यासारखी आहे. वी लव्ह गांधीजी बिकॉज वी नो द ही इज अ नॅशनल लीडर, ही इज अ महात्मा. तुम्ही जे आता सांगितलं की मूल्य जी आहेत ती चिरंतन असतात, तर त्यावेळेलाच मी आता शेवटी उपसंहार करताना असं म्हणेन की इयन्स विल हॅव इट्स बिगिनिंग अँड एंड, इट्स डिके, बट गांधी इज द इफल्जंट स्पिरिट अँड he will have victory on times and ages because he is not confined to a human body. He is the effulgent spirit. That spirit was present even before the birth of Mohandas Karamchand Gandhi. It personified with his birth and even after his assassination it endures. की प्रत्येक युग येतील आणि युग जातील, परंतु चिरंतन मूल्यांचा जो झरा आहे तो शाश्वत राहणार आहे. आणि गांधी हा त्या शाश्वत मूल्यांचा एक मानवी रूपातील आविष्कार आहे. ते शाश्वत मूल्य मोहनदास करमचंद गांधी यांच्या जन्मा अगोदर देखील अस्तित्वात होतं. त्यांच्या जन्माने तर त्याचं मानवी प्रकटीकरण झालं आणि गांधीजींच्या हत्येनंतर देखील ते मूल्य चिरंजीवी आहे, अशोष्य आहे, अक्लेप्य आहे, अधाह्य आहे, अभेद्य आहे. जय वसुंधरा. थँक्यू सो मच मॅक्सवेल कमिंग हिअर अँड नाईसली युअर इंटरव्ह्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.